उसामा जमील शेख 5 साल से इंसाफ मांग रही है अपने शौहर का। 2020 में मेरे शौहर का मर्डर हुआ था। जो कांग्रेस पार्टी का है नेता नजीमुल्ला, उसने मेरे शौहर का मर्डर करवाया था। और अभी मेरे पास एक वीडियो आया है जिसमें खूनी का नाम लिया गया। मेन आरोपी जो बोल रहे नजीमुल्ला, हम लोग शुरू से बोल रहे हैं, जो पकड़ा गया है उसामा शेख, उसमें मेन आरोपी को उसने नाम लिया है। क्या मांग रहेगी आपकी? ये जो वीडियो है कहाँ से हासिल हुआ है, इस बारे में आगे का कदम क्या रहेगा? मेरी सरकार से ये विनती है कि उसामा शेख ने नजीमुल्ला का नाम लिया। हम लोग जब से शुरू से नजीमुल्ला का नाम ले रहे हैं, इसको गिरफ्तार करो। अभी तक पुलिस ने ना, सरकार ने हमारी मदद नहीं करी और इसको गिरफ्तार नहीं करी। और ये खुद ये उसामा शेख नजीमुल्ला का नाम ले रहा और मोहसिन बटला का नाम ले रहा। तो मेरी सरकार से यही दरख्वास्त है कि जल्द से जल्द नजीमुल्ला को गिरफ्तार करे और मुझे इंसाफ जल्द से जल्द दे। ये वीडियो एक ही है और एक वीडियो आया है ऐसे सामने मालूम आ रहे हैं, उसमें भी हर एक पॉलिटिकल के भी नाम लिए गए, ऐसा भी मामला सामने आ रहा है। किस किस के नाम लिए गए उसके बारे में कुछ मालूमात है क्या? वो भी वीडियो आपके हाथ में लगा है? नहीं, मेरे पास यही एक वीडियो है और हमारे पास और कोई वीडियो नहीं है। और किसी का नाम है क्या, आ रहा है क्या पॉलिटिकल में? नहीं। पुलिस के बारे में क्या है? पुलिस की यही है कि वो लोग हमारी मदद नहीं कर रहे। पुलिस वाले एक भी अभी तक मदद नहीं की है। दिलीप पाटिल जो शुरू से हम लोग को बोल रहा था कि उसामा मिलेगा तो हम नजीब को गिरफ्तार करेंगे। अभी तो उसामा ने वीडियो बना के भी भेज दिया, फिर भी पुलिस ने ये 1.5 साल से ये वीडियो छुपा के रखी थी और अभी तक नजीमुल्ला 5 साल से सरेआम घूम रहा है, उसको गिरफ्तार नहीं करी। सरकार भी नजीमुल्ला को बचा रही है, पुलिस वाले भी नजीमुल्ला को बचा रहे हैं। ये वीडियो जो है पहले के बाद का है, किस तरह से है? 1.5 साल पिछले साल का है, मतलब 1.5 साल का। ये वीडियो जो है, ये वीडियो खाली है एकच बोल। ये वीडियो जो आहे काय सांगा, तुमचं नाव सांगा. माझं नाव फजल सलमानी आहे. मी जमील शेखचा भाऊजी आहे. जिजा आहे मी. हे मराठीतनं सांगा काय एकंदरीत जो प्रकार घडला, ज्यांचा एक व्हिडिओ समोर येतोय, काय वाटतं त्याच्यामध्ये नाव येतंय ते समोर? अनेक पॉलिटिकलची पण नावं आहेत त्या राजकीय लोकांची, काय तुम्हाला बघा त्यांनी अजून एक व्हिडिओ समोर लावलाय, पण त्या व्हिडिओमध्ये ज्याने जे आरोप केले त्यांच्यावरती आमचा काहीच आरोप नाही, आमचा काहीच पण संशय नाही. पण आम्ही याचं नाव ज्याने उसामानी ओरिजिनल व्हिडिओ पाठवला होता, स्वतः पाठवलाय, त्यात त्यांनी सांगितलंय की नजीमुल्ला ने मेरे को सुपारी दिया हुआ है, मोहसिन बटले ने मेरे को सुपारी दिया हुआ है. आमच्या या व्हिडिओ वरती संपूर्ण विश्वास आहे. म्हणजे हा खोटाळा व्हिडिओ नाही. हा व्हिडिओ जर पोलिसला भेटला 2023ला एप्रिलला होते, तर पोलिसने काय कारवाई केली? काही पण कारवाई केली नाही पोलिसने. जसा का तसा ते व्हिडिओ आला, त्याचा एफएक्सएल केला आणि ते लखोटा बनवून कोर्टात त्यांनी सबमिट केला. म्हणजे तुमच्याकडे एक व्हिडिओ आला आहे, आरोपी स्वतः सांगतोय की ऐका मेरे को सुपारी मिळाय, तर पोलिसने त्याच्यावरती काहीतरी इन्व्हेस्टिगेशन केला पाहिजे होता, बरोबर ना? त्यांनी काहीच नाही केला. एक आरोपी सांगतोय, स्वतः सांगतोय. व्हिडिओ त्यांनी कोणाला बनवून पाठवला नक्की? त्यांनी हा व्हिडिओ क्राईम ब्रांच युनिटला बाय पोस्ट पाठवला. अटक झाली होती, अटक नव्हती झाली. जेव्हा तो अटक नव्हता, तो पळा काश्मीरला होता. तो काश्मीर मधून तो मुंबईला आला आणि तिथे त्यांनी हबीबच्या बरोबर यांनी हा व्हिडिओ बनवला आणि त्यांनी ते व्हिडिओ कसा करून तो वांगणीमधून त्यांनी ते पोस्ट केला. खूप हा याच्यात टेक्निकल आहे. आणखी काय असे व्हिडिओ आहेत का ज्याच्यामध्ये राजकीय लोकांची नावं समोर येतात? एक व्हिडिओ आहे, म्हणाल की अजून नावं समोर येतात. दुसरा जो व्हिडिओ आहे तो नक्की कुठला आहे, तो देखील तुम्हाला कोर्टाकडनं मिळाला.
आम्हाला अजून एक व्हिडिओ भेटलाय त्याच्यात पण काही राजकीय पक्षांचे किंवा नेत्यांचे नाव घेतले त्यांनी, पण आमच्या त्या व्हिडिओवरती काही विश्वास नाही. आम्ही ते व्हिडिओ आहे का? तो व्हिडिओ आहे. ते व्हिडिओ पण ते माझ्याकडे नाही, आमच्याकडे नाही. आम्हाला त्याची गरज नाही. जे आम्हाला माहिती आहे यांनी केलंच नाही मर्डर, तर त्या व्हिडिओवर आम्ही का विश्वास ठेवू? आमचा विश्वास एकच व्हिडिओवर आहे. हे सेकंड व्हिडिओ जे त्यांनी बनवलाय हे मॅनेज झाल्यानंतर त्यांनी बनवलाय. हे तर कॉमन सेन्स आहे ना. एकंदरीत पाहायला गेलं तर नजीब मुल्ला आहे राष्ट्रवादीचे अजित पवार गटातले हे या ठाण्याचे सुद्धा काय सांगाल एकंदरीत लाडकी या सरकारचं एक बदल आहे. सरकार एकंदरीत तुमची मागणी साहेब बघा, अजितदादा पवार किंवा आपले मुख्यमंत्री शिंदे साहेब आम्ही सर्वांना भेटलोय. आम्ही या छोट्या छोट्या मुलींना घेऊन आम्ही त्यांच्या दरवाज्यावर गेलोय. त्यांनी काय प्रतिसाद दिलाच नाही साहेब. आम्ही कुठं गव्हर्नरला भेटलोय, आम्ही होम मिनिस्टरला भेटलोय, आम्ही फडणवीस साहेबांना भेटलोय. मी फडणवीस साहेबांनी तर आम्हाला वचन दिला होता, यांना वचन दिला होता जेव्हा आमची सरकार येईल तर नक्कीच आम्ही काय कारवाई करू. किंवा 2021ला आज 35 झाले, तुमची सरकार बनून पण 3 वर्ष झालेत, पण तुम्ही काय कारवाई करतच नाही. का कारवाई कुठे थांबते? का पक्षाचा कुठेतरी जवळचा पक्षाचा बघा, आता सीएम साहेबांबरोबर तो बसतो, प्लेन मध्ये बसतोय, चार्टर्ड फ्लाईट मध्ये बसतोय तो, व इथे अजित पवार साहेबांबरोबर तो फिरतोय. तर डीसीएम आणि सीएम दोघांबरोबर तो दिसतोय, तर हा एक ऑटोमॅटिकली प्रेशर पोलिसला क्रिएट होतोय, म्हणून पोलीस कारवाई करत नाही. एकूण आरोपी पैकी आतापर्यंत किती आरोपी? 7 आरोपी अरेस्ट आहे. 7 आरोपी अरेस्ट आहे जे आतमध्ये. मनसे पक्षामध्ये असताना त्यांनी मनसेकडनं कशामुळे मदत मिळावी? राज ठाकरे असतील इतर देखील तुम्ही म्हणता सगळीकडेच गेले. राज ठाकरे साहेबांनी पण याच्याबद्दल एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. त्याच्यानंतर काय झालं नाही. आम्हाला त्यांच्याशी काय देणं नाही. आम्ही आमचे जावेद लखपती भाई आहे, ते आम्हाला पाठपुरवठा करतात आणि त्यांचे आम्ही आभारी. काय मागणी काय असणार आहे एकंदरीत या प्रकरणासंदर्भात? आम्हाला न्याय द्या तुम्ही. आम्हाला खरा आरोपी पाहिजे. हे सर्व चिल्लर लोक आहेत जे त्यांनी अरेस्ट केल्या पोलिसांनी, हे सर्व चिल्लर आहे. मेन आरोपी कोण आहे? म्हणजे कोणाच्या संरक्षणामध्ये ही घटना घडली आहे? ते आरोपीला पोलिसांनी जेव्हा प्रेसमीट काढली तेव्हा मुख्य आरोपी कोणाला काही आरोपी जेव्हा शूटरला युपी मधून अरेस्ट केलं क्राईमब्रांच युनिट 1, तेव्हा त्यांनी मजिस्ट्रेट समोर त्यांनी कबुली दिली होती की मुझे ये सुपारी नजीब मुल्ला ने दिया हुआ. काय नाव दिसत? STF ची इरफान सोनू शेख. STF ची रिपोर्ट मध्ये ते रिपोर्ट पण आहे. व त्यांनी कोर्टात मजिस्ट्रेट समोर 164 म्हणजे कबूलनामा मध्ये पण त्यांनी हे सांगितलंय की मला हे सुपारी नजीब मुल्लानी दिलाय. नजीब मुल्ला माझा बॉस आहे आता त्यांनी सांगितलंय. ते पण आम्ही डॉक्युमेंट सर्व काढलंय. आता ते आम्ही आपल्या वकिलाबरोबर एकदा चर्चा करू आणि पुढच्या काय पाऊल आहे ते आम्ही. हर दिवसा हत्या होते, त्यामुळे कुठे संशय निर्माण होतो. त्यामुळे या भागातले लोक आता जमिनीच्या पाठीशी कशाप्रकारे आहे आणि आता येणाऱ्या निवडणूक आता राजकीय प्रत्यारोप व्हायला सुरुवात झालेली आहे. तर नजीब मुलांशी देखील संपर्क केला असता त्यांचं देखील म्हणणं आहे की हा संबंध आहे पोलिसांचं काम, पोलीस योग्य त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था हवी पोलिसांचं नजीब मुलांना विचारलं असतं त्यांचं म्हणणं आहे की आता माझा काही संबंध नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात जे आहे ते कोर्ट असेल, पोलीस असेल त्यांच्याबद्दल काम करतात. बघा, जर पोलिसने याला अरेस्ट नाही केलं तर हा तर इन्फ्लुएन्स करणार आमच्या जे काय म्हणतात त्याला विटनेसेस आहेत त्यांना इन्फ्लुएन्स करणार हा, पोलिसांना इन्फ्लुएन्स करणार हा. आम्ही कोर्टात तर नक्कीच जाणार आहे. आम्ही उद्या आमची वकिलाबरोबर चर्चा आहे. नंतर आम्ही परत आमचा पुढचा पाऊल उचलू. काय कारण होतं सुपारीचं मागचं नेमकं काय प्रश्न की ज्याच्यामुळे मेन रिझन जमीन कशामुळे पाणपुरावा करतात? जमीन भाईचं म्हणणं आहे की तुम्ही जर क्लस्टर बनवताय, क्लस्टर तर तुम्ही हा जे स्कीम आहे राबवून तुम्ही आणताय, तर तुम्ही जे इथे लोकांचे टेक्स्टॉकिंग आहे
त्यांची टॅक्स पावती अगोदर त्यांच्या नावावर, कारण बापाच्या नावावरती घर आहे, बाप गेले आता तर मुलांच्या नावावरती टॅक्स पावती ट्रान्सफर करा. आणि हा नदी मुले टीएमसी मध्ये ते ट्रान्सफरचं सर्व स्टॉप. Right now and press the bell icon. Never miss an update.